मेळा अशी एक जागा जिथे सर्वसामान्य लोक काही क्षणासाठी का होईना पण आपले सगळे टेन्शन विसरून आनंद घ्यायला येतात. कोणी मोठे मोठे झुले पाहून उत्साहित होतो, तर कोणी फक्त फेरफटाका मारत मेळ्याचा माहोल एन्जॉय करतो. तर फ्रेंड्स, आज आपण भेट दिली आहे मनीष नगरमध्ये भरलेला एक सुंदर मेळ्याला. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन टू माय न्यू ब्लॉग. कसे आहेत तुम्ही? आय होप मजेत असणार आणि नेहमीप्रमाणे मजा करत असणार. तर चला सुरू करूया आजचा हा ब्लॉग. हा आहे उत्सव कार्निवल मेळा. बऱ्याच दिवसापासून आम्ही इथे येण्याचा विचार करत होतो आणि अखेर तो दिवस आला. फक्त 50 रुपयाची एंट्री भरून आम्ही मेळ्यात प्रवेश केला. एंट्री केल्यानंतर सर्वात आधी आमच्या नजरेत पडली ती मातीच्या भांडीची दुकाने. ऋणालीला काही कोंड्या आणि कप सेट बघायचे होते, म्हणून मीही तिच्यासोबत ते स्टॉल एक्सप्लोर करू लागलो. खरं सांगायचं तर सगळी भांडी इतकी आकर्षित होती की प्रत्येक प्रकारचा एक तरी पीस आपल्या घरी असावा असं वाटत होतं. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. आणि समोर दिसलं भलं मोठं आकाश पडणं, ड्रॅगन झुला, अनेक फूड स्टॉल. हे पाहताच माझ्या लहानपणीच्या जत्रेची आठवण डोळ्यासमोर उभ्या राहिली. आकाश पाळण्यात बसायची उत्सुकता तर वाढलीच होती, पण त्याआधी मेळ्याच्या डाव्या बाजूला असलेले काही स्टॉल एक्सप्लोअर करूया असं ठरवलं. येथे फर्निचरचे अनेक स्टॉल होते. मोठमोठे सोफे, बेड, खुर्च्या अनेक युनिक डिझाईनच्या पाहायला मिळत होत्या. हे सगळं पाहून आता पुढे अजून काय बघायचं याची उत्सुकता वाढली होती. पुढे पापड स्टॉल, चिप्स, लोणचे, कपडे, बॅग्स, किचनचे काही वस्तू असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावले होते. थोडे पुढे गेल्यावर मला एक बुक स्टॉल दिसले. मी काही पुस्तके चालले, पण कॉलेज संपल्यापासनं वाचनाची सवय थोडी कमी झाली आहे. विशेष म्हणजे इथे मांगा सुद्धा अवेलेबल होत्या. मांगा म्हणजे जॅपनीज कॉमिक. हे सगळं पाहत अखेर आम्ही मेळ्याच्या मुख्य भागाला पोहोचलो. एंट्री करताच आम्हाला एक बलून शूटिंग गेम दिसला. मग काय, आम्ही आमचा नेम किती अचूक आहे ते ट्राय करून पाहिलं. क्या बात है. तेव्हा मला असं वाटलं होतं की जसं आम्ही कोरियन कपल्स मॉलमध्ये डेटला जातात तसं आम्ही एका मेळ्यामध्ये डेटला आलो आहे.
चला आता मुख्य आकर्षणाकडे वळूया. आमचं जेवण झालेलं असल्यामुळे सगळ्या झुल्यामध्ये बसणं शक्य नव्हतं, पण मला आकाश पाळण्यात नक्की बसायचं होतं. आकाश पाळण्याची तिकीट 100 रुपये होती. आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. लकीली आमच्या बॉक्समध्ये आम्ही 2च जण होतो. गर्दी कमी असल्याचा हा फायदा आम्हाला झाला. हळूहळू सगळे बसले आणि झुला वर जाऊ लागला. वरून दिसणारे दृश्य खरंच अप्रतिम होते. फोन बाहेर काढायची थोडी भीती वाटत होती, पण तरीही कसं बस काही व्हिडिओ शूट केले. आम्ही दोघंही सीटला पकडून बसलो होतो. जेव्हा झुला वेगाने फिरू लागला तेव्हा पोटात अक्षरशः गुदगुद्या व्हायला लागल्या. भीती आणि एक्साइटमेंट या दोन्ही भावना एकाच वेळी अनुभवायला मिळत होत्या. झुल्यावरून खाली येताना आम्ही जोरजोरात ओरडत होतो आणि त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेत होतो. खरं तर खूपच मजा आली. काही वेळानंतर आम्ही खाली उतरण्याचा निर्णय घेतला. ते फिलिंग शब्दात सांगता येणार नाही. मला वाटतं प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी हा अनुभव घ्यायलाच पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा. थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट.